आणि नवीन दिवस नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि सकाळची सुरुवात झालेली आहे हॉटेल एक्सचेंजवरून. अंघोळ केली, पटापट चेंज केला आणि हॉटेल चेंज केला. आता सिडनी गेस्ट हाऊसमध्ये आले. तुम्हाला दाखवतो इथला व्ह्यू. आता हे ब्रिजवरनं चाललेलो मी. ब्रिजवरनं क्रॉसिंग होती. हा लकडे बिकडे है इधर भाय. हे बघा सिडनी गेस्ट हाऊस. इथं थांबल्या. किती घेतल्यांचं माहीत विचारायला लागतील. चला या दुसऱ्या हॉटेलमध्ये चेक इन करताना उद्या डायरेक्ट चेकआउट आणि घरी. रूम बघा 104. बेडरूम एक नंबर आहे. 2 लोकांसाठी भारी आहे. आता वॉशरूम पण आहे. चला आता हे सगळं सामान ठेवू आणि फिरायला जाऊ. आज नाश्ता होगा तो सिर्फ ममता धाबा में होगा भाई. क्या खाएंगे देखते काय आहे काय नाही बघतो आता ममता धाबामध्ये. हे मॅगी मागवले म्हणजे मॅगीच खायला लागलो. मॅगी चहा पण आहे. या मॅगी खायला एक नंबर आहे. मस्त. आणि गाईज आता आपण शंकराचार्याच्या मंदिरामध्ये जाणार आहे आणि रिक्षा केलेली आहेत. चला सगळी 10 जण आहे. तोडून टाकू आज. काय बोलतो दादा सांगतं. याच्यामध्ये आपण संध्याकाळी जाणार आणि इथून बस पण आहे त्याच्यात दुसरा पत्ता आहे ना. हळूहळू वाटत चालले. पहिली ट्रेकिंग होती, आता रस्ता बनवले त्याने दिसत नाही आता इथून. सध्या रिक्षा काका कालपासून मागे लागले. एकदाशी घेतलेच काकाने पैसे. नाही पहिली बार दुसरी तेव्हा पण सोडला ना. तेव्हा बोललं गल्ल्याने माहिती. दुसरी बार थंड हवा आहे. गाईज आम्ही आता रिक्षाने आलो. रिक्षाचं येऊन जाऊन एक रिक्षाचा भाडा 500 रुपये म्हणजे 250 वरती थोडासा 250 खाली थोडासा. आता चला शंकराचार्याचं मंदिर बघू. कोणाला मंदिराची हिस्ट्री वाचायची असेल ते बघा इथे लिहिले. भुजावर बनले हे ते सगळं आहे त्याच्यात लिहिलेलं. आता तुम्हाला सर्वोत्तम व्ह्यू दाखवता. हो पूर्ण श्रीनगर तुम्ही इथून बघू शकता वरतून. अतिशय सुंदर आणि अतिशय देखणं हे चित्र आपल्यासमोर. ती लेक आणि हे मंदिर बघा गाईस. व्ह्यूज घ्या व्ह्यूज. झूम केला तर ही नदी. आणि दर्शन झालेलं आहे. 250 पायऱ्या चढलो. पण जाम अशा हाय या होत्या त्या. तो बोलतात त्याला स्टीफ. आणि आतमध्ये पिंडी होती आणि शंकराचार्य जिथं पण तपश्चर्या करायची ती गुफा होती. त्याचा घेतलेला आहे आम्ही दर्शन. आणि आता जाऊया दुसरीकडे कुठेतरी. नेक्स्ट प्लॅन माहीत नाही पण बघूया. असं वाटतं हॉटेलवर जायचं नाही तर जेवायला जायचं असं काहीतरी आहे. या जेवायला पनीर दो प्याजा, दाल आहे, कांदा आहे, रोस्टेड पापड आहे, अजून बुंदीचा रायता इथं. एन्जॉय करता येतो का बंद. हा पुढे झोपली थोडा वेळ संध्याकाळपर्यंत. गाईज यो आयटम एक नंबर आहे. बुंदी रायता या खायला. आणि गाईज मगाशी जेवलो आलो आणि झोपून गेलो बाबा. झोपल्यानंतर मग आता उठलो 5 वाजता. आता शिकाऱ्यात जायचा, दाल लेकला आणि याच्यात जायचा
काना जायचं अजून बसमध्ये कॅफेन पण जायचं का? केक खायला कॅफेन पण जायचा. होणार फुल खर्च. काही नेमकी आहे ओमकारचा पैसा हो लाडले दादा. ओमकार दादा 50,000 पाठवा ना अजून जरा. हे कपोल्यान तेच दे. हा कपोल्यान तेच दे. चालेल. हा एके ठिकाणी शिकाऱ्याचा भाव काढला. शिकारा म्हणजे बोट. 10 लोक आहो आम्ही. तर एक जण आम्हाला किती बोलला? 2800 ना? नाही 12 एक बोटीचं 1200 बोलला. एक माणसाचं 1200 बोलला. आणि एक 2800 बोलला होता पूर्ण बोटचे आता. हो. मग त्याला आम्ही बोललो 1500 बघ जमतं का बघू. हे येतं ना दरवर्षी बोल काहीतरी कमीमध्ये. डील चालू आहे. डील इज ऑन. गाईज आता 3200 रुपयानं फिक्स झाले. बोट 3200 रुपयानं 2 म्हणजे 1600 रुपयाला एक. 8 पॉईंट दाखवील आणि त्याच्यानंतर बसमध्ये जायचं आपल्याला. बरोबर का नाही भाऊजी? काय बोलत भाऊजी दंडे झाले. आपल्या 2 बोटी कामं चालू आहेत. चला एकदाशी बोटीतून निघले. आपले 2 गोपाल आणि शोपाल बसलेत आणि तिकडे सतपालची बोट पण निघाली आहे. गिरपाल आणि सरपाल नाही हे 3 तिगाडा काम बिगाडा पण आहे तिथेच पुढे एकदम टोकावर जाऊन बसा. चला मस्त बोटीमध्ये मार्केट प्लेस वगैरे आपण सगळं कव्हर करूयात. जे जे आपणास भावे ते ते तुम्हाला पावे असं करूयात. एकदम संत शांत. वा असं वाटतं की तरी घेऊन बसलं होतं. कधी धोका करतं. मला काही खायचं असेल ते काश्मीरी कावापासून कॉफी वगैरे सगळं मिळणार इकडे. अजून तुम्हाला दाखवतो काय काय भेटतं ते. तेव्हा अशा बोट्स पण असतात ते एकदम तुम्हाला लक्झरी फील करून देतात. मस्त. आम्हाला बोटवाला सांगतं की इथं सगळी रिच लोक राहतात. याची पर नाईट 3,000 5,000 असं 15,000 देतात. आणि याची लाईफ असतं 100 वर्ष असं तो सांगतं. मस्त लक्झरीमध्ये यावं एक दिवशी राहायला. आता आम्ही थोडं गरीब आहोत. चला बोला. तुम्हाला काय बोलायचं आहे का मनीष सर? हो मनीष सर. आम्हाला आता सध्या तरी काहीच नाही बोलायचं. इथं खूप गरम होतंय. हो ना असा ऊन आहे. तुम्हाला वाटतं श्रीनगर थंड आहे पण इथे लय गरम आहे. पहाड व्ह्यू प्लस बोट प्लस पाहिजे ते गाईस. काश्मीरी कावा प्यायचा बघूया कसं लागतं. काश्मीरी कावा तुम्ही पिलता त्या दिवशी पण बघूया आता. परत इथला दाल लेकचा फेमस आहे ना. सबसे बाद वाला फ्रूट कौन सा है? ऊपर वाला कौन सा फ्रूट है? औषधासारखं लागतं. घ्या रे. मस्त फ्रूट याला द्यायचे एक नंबर फ्रूट केली जास्त टाकल्याने जो बनवा बघा. आता जिथून आम्ही आता चाललो तिथं फिल्म वगैरेचं शूटिंग जाम झालेलं असं बोटवाला सांगित होता. आपल्याला काय माहिती. आता एक लेनचा आता रस्ता परत येऊ तिथं क सांगता बघूया. आमचा दुसरा पण व्हिडिओ बी काढून मस्त मस्त होतं कबाबचा आयटम. भारी होतं. बरेच जा ना एक यो गाईज. आता मार्केट चालू झाला पूर्ण म्हणजे इथे शॉपिंग वगैरे करतात लोक. कपड्यांचे अजून जास्त स्टॉल उघडला नाही वाटतं. डायरेक्ट बोटींच्या शॉपिंग भारी ना. खातान बघ कसं दानादान खाल्यान 2 फ्रूट प्लेट कावा आईस्क्रीम पण पाहिजे असेल तर आईस्क्रीम पण भेटतं. काहीच बघा आता तुम्हाला पूर्णपणे लेक दाखवतो मी. आता इथं उभं राहिल्या भीती वाटतं पण आता आपण इथं आलो जिथं सगळे शूटिंग झालेले आहेत दाल लेकमध्ये. आणि बघा चालू तर बोट एक नंबर. समोर डोंगर आहे. इकडं 5 स्टार हॉटेल्स आहेत.
चला एन्जॉय करा. गाईज बघा आता लोटस लेकला आलेलो आहे आणि लोटस म्हणा काही आता शब्द नाही वापर करेल पण दिसत नाही आहे लोटस लेक. आणि बघ असं 500 बसलं 3 500 आणि आम्ही दोघं नोकर जातक आणि मी आणि ते बदक वगैरे आहेत मस्त सनसेट मस्त माका बनवलं भाई. आपला भाईने माका एक नंबर बनला. आजच्या पण आहे काय जाते बसमध्ये चाललं बघा या ये काही आता मी डबल डेकर बसमध्ये बसलोय आणि दाल लेक पूर्ण फिरणार आहोत असा. आता पहिले वॉटर राईड केली आता रोड बाय रोड बघू शकता तुम्ही. आता आम्ही डान्स करणार आहोत सगळी. तू बघ डान्स कसा होईल एक नंबर आगरिकाने लावता. यांना पंजाबी गाणी लागतात आणि आम्हाला आगरी. आता काय करायचा. आम्ही आगरी लावून येतो ते पंजाबी लावून येतात. आम्ही पंजाबी आम्ही आगरी लावून येतो परत ते पंजाबी लावून येतात. आणि ड्रायव्हर पंजाबी आहे पा एक नंबर व्ह्यू आहे का नाही. तर गाईज बघा लेक व्ह्यू माझा व्ह्यू एक नंबर असा व्ह्यू आहे एक नंबर ना. ही पूर्ण बस जाणार सरळ पूर्ण फिरवून आणणार. वाव एक नंबर आहे ना व्ह्यू यार. हीच तर मजा आहे. आता तुम्हाला हे पेस्ट्री फेमस इथली श्रीनगरची त्याच्यामध्ये घेऊन जाता. कोणती पण पेस्ट्री घ्या. पेस्ट्री खाताना भेटू एक नंबर पेस्ट्री आहे बघा. मला मी पण घे ना एक नंबर मँगो जी लय भारी. जबरदस्त आहे जबरदस्त एक नंबर बोलता त्याला हो व्हॅल्यू जो कसा पिस्ताचा ना. यो कुठला यो चांग मँगो एक नंबर तो बाबा त्यांच्यात कोणी हातच ना बाकी त्यांच्यात पण टाकला नॉनव्हेज एक नंबर. मँगोला एक नंबर लागते हो. आणि काहीच तुम्ही ब्लॉग इथपर्यंत बघला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आजचा पूर्ण ब्लॉग एकदम इंटरेस्टिंग होता. आता रात्री आम्ही बिर्याणी खाल्ली आणि मग आता झोपतोय. बाय बाय बाय.